त्यातून ती माणसं बाहेर आणण्याचं काम केलं. अध्यक्ष महाराज, पूर परिस्थितीमध्ये मी आपल्या माध्यमातून सरकारने 32,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली. मी सरकारचं अभिनंदन करतो. परंतु अध्यक्ष महाराज, आपलं एक लक्ष वेधतो आपल्याकडं की हे जे बाबू आहेत, बाबू म्हणजे तिथले तरडगाव, शिंगोली, विरवडे, बुद्रुक, पिरेटाकळी, शेरेवाडी, लांबोटी, गुंजेगाव, नांदगाव या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी आणि तलाट्यांनी ज्याच्या घराला पाणी लागलं नाही, ज्याचं शेत गेलं नाही पुरात, अशा लोकांना नुकसान भरपाई दिली. आणि जो शेतकरी पुरात अडकलेला आहे, त्याचं घर पुरात बुडून गेलेलं आहे, त्याची शेतीचं वाटोळं झालेलं आहे, त्यांना मात्र हे पासून वंचित ठेवलं. त्यामुळे या तरडगाव, शिंगोली, विरवडे, बुद्रुक, पिरटाकळी, शेरेवाडी, लांबोटी, गुंजगाव, नांदगाव या ठिकाणचे तलाठी आणि ग्रामसेवक तालुका मोहोळ यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं. अध्यक्ष महाराज, दुसरी एक मागणी मी आपल्याकडे करतो की माझ्या तालुक्यात 9 मंडळं होती, त्यातले 5 मंडळं शासनाने पूरग्रस्त म्हणून जाहीर केली. 4 मंडळं अतिवृष्टी झाली म्हणून जाहीर करा असं मी कलेक्टर साहेबांना विनंती करत होतो. परंतु कलेक्टर साहेबांनी सांगितलं की शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे मला कारवाई 5च मंडळाला देता येईल नुकसान भरपाई. मी मुंबईला आलो, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी भेटलो, त्यांना सांगितली परिस्थिती. 5 मंडळाची तर अवस्था बेकार झालीच झाली म्हणलं, पण 4 मंडळामध्ये म्हणलं गुडघे इतकं पाणी आहे म्हणलं, कमीत कमी हे पाणी आटायला 2 महिने लागतील. गहू गेली, ज्वारी आपला मका गेली, ऊस गेला, डाळिंब गेली, नंतर द्राक्ष गेलं, जे उभं पीक होतं ते सगळंच गेलंय. शेतकरी आता उभा राहू शकत नाही. आणि मग अजितदादांनी माझ्या विनंतीला मान देऊन ती 4 मंडळं लगेच, त्या दिवशी कॅबिनेट होती, त्या कॅबिनेटमध्ये ती तुमची पूर्ण राज्याची जी काही मंडळं घ्यायची होती त्यात ती माझी 4 मंडळं घेतली. त्याबद्दल मी अजितदादा पवार व सरकारचं अभिनंदन करतो. परंतु अध्यक्ष महाराज, एक विनंती आपल्याला करतो की 100 वर्षामध्ये असा पूर आला नाही असं आजपर्यंत तिथली आमची 90-95 वर्षाची जी आमची शेतकरी आहेत ते सांगत होती. ही सीना नदी दसपट वाहत होती आणि उस्मानाबाद जिल्ह्यातलं कोळेगावचं जे धरण आहे ते धरणाने तिथून 2-2 लाख 3-3 लाख क्युसेसनं पाणी सोडलं. आम्हाला दुष्काळ पडला तर कधी ते पाणी देत नाहीत. कोळेगावचे धाराशिव जिल्ह्यातले इथं आमदार कैलास पाटील, त्यांना विचारा, एक थेंब आम्हाला पाणी मिळत नाही. परंतु यांच्याकडे पाणी जादा झालं म्हणून यांनी 2-2 लाख 1.5 लाख क्युसेसने पाणी सोडलं आणि पूर्ण नाही अन्नालाही माहित आहे. नाही, शेवटी शेतकरी तुमचा काय आमचा काय एकच आहे शेवटी शेतकरी. अध्यक्ष महाराज, माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की आता हे तुम्ही नुकसान भरपाई दिली, काही लोकांना मिळाली नाही, परंतु आज तिथं लाईटची अवस्था, जी नदीकाठची जी गावं आहेत अध्यक्ष महाराज, आज 3-3 महिने झाले लाईट नाही. गेली तर पिकं गेली. परंतु आता जी नवीन पिकं जर शेतकऱ्यांना लावायची म्हणलं तर आज लाईट नाही, जनावराला पिण्यासाठी पाणी नाही, स्वतःला पिण्यासाठी पाणी नाही. आणि अध्यक्ष महाराज, अत्यंत गंभीर बाब आहे की तिथे ही जी गावं आहेत, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ओंकार विष्णू साठे हा जो याचा अधिकारी आहे MSCBचा, यांनी एक नवीन धंदा तिथं चालू केलाय अध्यक्ष महाराज, की जो मला 25-30 हजार रुपये देईल त्याचा DP पहिल्यांदा मी लावणार. एक तर शेतकरी मेलाय, तो आता वर येऊ शकत नाही, आणि ज्याच्याकडे 100 एकर 50 एकर जमीन आहे, जो मोठा बागायतदार आहे, त्यानं 25,000 रुपये दिले की त्याचा पहिला DP लागतो. म्हणून अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती आहे की आपण सरकारला निर्देश देण्यात यावे. हा जो ओंकार विष्णू साठे MSCBचा तिथला लांबोटीचा शाखा अभियंता आहे, याची इन्क्वायरी करा आणि याला ताबडतोब सस्पेंड करा, जो शेतकऱ्याचा दुजाभाव करतो. आणि 293 मध्ये माझ्या काही शेतकऱ्यांची दिशाभूल झालेली आहे, हे सगळं पटलावर आलेलं आहे. ते तलाठी, ते ग्रामसेवक ज्यांनी शासनाचा हेतू चांगला असताना शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हा शासनाचा हेतू होता, परंतु खालचे जे बाबू आहेत, जे 10-12 गावचे तलाठी आणि ग्रामसेवक, मी असं म्हणत नाही अध्यक्ष महाराज, 104 गाव आहेत माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये, पण मी जी 10-12 गावाची नावं का घेतली अध्यक्ष महाराज, की त्या गावामध्ये हे प्रकार घडले.
बाकीच्या ठिकाणी हे प्रकार नाही घडले आणि लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. या महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला माझं सांगणं काम आहे की त्या 10-12 गावामध्ये ज्यांचं नुकसान नाही झालं, ज्याची स्थिती नाही गेली, अध्यक्ष महाराज एक मिनिट, फक्त त्यांचं काही नुकसान झालं नाही, त्यांना शासनाची नुकसान भरपाई, आणि ज्याचं नुकसान झालं त्याला काहीच नाही, अशा त्या 10-12 गावच्या तलाठी ग्रामसेवकांची इन्क्वायरी व्हावी. शासनाचा हेतू चांगला आहे, परंतु यांच्या मनामध्ये पाप आहे आणि म्हणून यांचं पाप भरलेलं असल्यामुळे यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी, यांना निलंबित करण्यात यावं. जो उपस्थित शेतकरी आपला राहिलेला आहे त्याची त्या 12 गावाची पुन्हा फेर चौकशी फेर आपली ही करावी, पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी. आणि या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब इथं आहेत. राजे, आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहात. महाराजांनी रयतेचं राज्य उभं केलं, हे स्वराज्य उभारलं, त्याच्यावर आज महाराष्ट्राचं सरकार चाललंय, हे महाराजांच्या विचारावर चाललेलं आहे. आम्ही आपल्याला बघितल्यानंतर वाकून नमस्कार करतो, कारण आमचा गादीला नमस्कार आहे. फक्त आमची एकच विनंती आहे की माझ्या मोहोळ तालुक्यात कधीही 100 वर्षामध्ये नुकसान झालं ना, अशा पद्धतीचं नुकसान झालंय. राजे, पूर्ण रस्ते वाहून गेलेले, पक्ष पार्टी हे सगळं खड्ड्यात जाऊ द्या, फक्त माझ्या मोहोळ मतदारसंघासाठी रस्त्यासाठी निधी द्या, अशी विनंती आपल्याला करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.